नमस्कार मित्रांनो, मी रेशीम मित्र नवनाथ कुटे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण शेडचे निर्जंतुकीकरण कशा पद्धतीने करायचं हा व्हिडिओ आपण बघणार आहोत। हे आपलं शेड आहे आणि याला बॅच चॉकी शिफ्ट करण्या अगोदर कमीत कमी 2 ते 3 दिवस अगोदर कशा पद्धतीने निर्जंतुकीकरण करायचं हे आपण आता बघणार आहोत। आज आपण निर्जंतुकीकरणासाठी हा 200 लिटरचा ड्रम घेतलेला आहे आणि ह्या 200 लिटरच्या ड्रम मध्ये आपण डेकॉल फोरेक्सचा वापर करणार आहोत। आपण हे बघू शकता, डेकॉल फोरेक्स जे की आता 4 गुणा ताकदीमध्ये आलेले आहे। साधारणतः हे 1 लिटर डेकॉल फोरेक्सचे द्रावण आहे। हे आपण इथं लिहिलेलं आहे बघा, in 199 liter 1 liter in 199 liter। ओके, तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये 1 लिटर डेकॉल फोरेक्स सोडलेला आहे। बघू शकता असं ब्राऊन प्रकारचं हे द्रावण आहे, जर तुम्हाला दिसत असेल तर। आणि आता आपण याच्यामध्ये 200 लिटर पाणी नळीच्या माध्यमातून सोडणार आहोत। मित्रांनो, जर तुमच्याकडे शेड फवारणीसाठी तुम्ही अशा पद्धतीने मोटरीचा वापर करू शकता। ही हाफ HP ची मोटर आहे आणि तुम्ही म्हणशाल की हाफ HP च्या मोटरने प्रेशर कसं काय होईल, तर ते आता तेही तुम्हाला मी दाखवणार आहे की त्यासाठी मी काय जुगाड केलेला आहे। तर सर्वप्रथम आपण 200 लिटर डेकॉल फोरेक्स द्रावण बनवून घ्यायचं आहे आणि एक साधारणतः अर्धा ते पाऊण तास हे द्रावण आपण सोडून द्यायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स होईल आणि अर्ध्या पाऊण तासानंतर आपण आता हा स्प्रे सुरू करणार आहोत। मित्रांनो, तुमच्याकडे जर STP नसेल पाठीवरच्या पंपाने, तर तुम्ही 200 लिटर द्रावण हे निर्जंतुकीकरणासाठी वापरू शकत नाही, कारण 200 लिटर द्रावणाला कमीत कमी तुम्हाला 20 लिटरचा पंप असेल तर 20 टाक्या माराव्या लागतील आणि त्यामध्ये तुम्हाला खूप सारा त्रास होऊ शकतो। तर ही तुम्ही बघू शकता, आपण ही एक गन Amazon वरून मागवलेली आहे। तर या गनचा वापर आपण करणार आहोत। जे 200 लिटर आपण द्रावण बनवलेलं आहे त्या द्रावणात आपण एक हाफ HP ची मोटर जोडलेली आहे आणि ती पाईपलाईन छोट्याशा या नळीच्या साहाय्याने, एक अर्धा इंचीच्या नळीच्या साहाय्याने आपण ते याला कनेक्शन केलेलं आहे। तर या गनचा प्रेशर किती बनतो हेही मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे आणि याच्यामध्ये या गनचा वापर करून आपण शेडमध्ये सगळीकडे वरचा पत्रा असेल, तुमचे ह्या रॅक असतील, तुमचे हे जे तुम्ही दोरी किंवा जे वाघूर बांधलेले असेल, साईडला तुमचं हे जे ग्रीन नेट असेल, बाहेरून तुमचा काळा कागद असेल, हे सर्व आपण 200 लिटर द्रावणामध्ये एकदम स्वच्छ प्रेशरने काय करायचं आहे, स्प्रे करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं शेड आहे आणि ही जी नळी तुम्हाला दिसत आहे ती त्या स्प्रे गनची आहे। आता तो स्प्रे गन किती प्रेशर देतो हे तुम्हाला मी आता दाखवतो। मित्रांनो, आपण ही स्प्रे गन चालू केलेली आहे। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ही प्रेशर देते। हे बघा, आरामशीर तुम्ही असं हे मारू शकता। तुम्ही या द्रावणामध्ये हे सर्व जे तुमचे रॅक्स आहेत या अशा पद्धतीनं साफ करून घ्यायचे आहे। मला सांगा, तुम्हाला काय खर्च आहे बॅटरी पंपाचा? जर तुमच्याकडे हाफ HP ची मोटर असेल तर तुम्हाला सेपरेट काय म्हणतात त्याला STP घ्यायची गरज नाही। घरच्याच हाफ HP मोटरचा तुम्ही वापर करू शकता। ही गन तुम्हाला मार्केटमध्ये हार्डली 300-350 रुपयाला भेटते। हे बघा, अशा पद्धतीनं हे सगळं धुवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळतील। आता हे सर्व शेड मी धुवून घेणार आहे। आता या पूर्ण शेडचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकू शकत नाही, कारण आता हे पाणी उडेल मोबाईलवरती, त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ बंद करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।